आज सकाळी सकाळी लवकरच देवपूजा झालेली आहे. त्यानंतर गेली पोटपूजा. तर ॲपल वगैरे खाऊन घेतलं, म्हणजे आजकाल दुधाचा चहा मी घेत नाही, त्यामुळे सकाळी सकाळी हलकी फुलकी भूक लागली तर फ्रूट आणून ठेवलेले असतात, ॲपल संत्रा वगैरे सगळं, तर तेच खाऊन घेतलेलं आहे मी. आणि लाल मिरची पावडर वाटून आणलेली आहे, म्हणजे मिरच्याचे देठ काढून उन्हाला वाळून मी दिलेले होते. तर कालच दिनेशच्या पप्पांनी वाटून आणलेलं होतं. काल काय मला भरणं झालं नाही, आज भरलेलं आहे मिरची पावडर. आणि संग स्वयंपाकी करून घेतला. आता नंबर आहे साफसफाईच्या कामाचा. अगोदर मी बेडशीट चेंज करून ते स्टँडमध्ये खूप जास्त कपडे धुवायचे पण होते, ते काढून घेतले. म्हणजे साड्या घालते पण नंतर मी तसंच ठेवते. तर आज 2-3 साड्या मी धुवायला घेतलेल्या आहेत. आज कपडे मला हाताने धुवायचे आहेत. अगोदर मी फरशी पुसून घेते, म्हणजे फरशी हडकत राहील तोपर्यंत कपडे पण धुवून होतील. आज बेडशीट वगैरे सगळंच घेतलेले, कपडे धुवायला आरामात 1 तास तरी मला लागणार आहे. तर सगळेच रूम हॉल वगैरे मी पुसून घेतलं, फॅन ऑन केलेला आहे, म्हणजे एक्स्ट्रा पाणी हडकत राहील. आता जाते बाहेर, बकेट वगैरे धुवून ठेवते आणि कपडे धुवून घेते अगोदर मी. तसं तर आज मला थोडासा लेट झालेला आहे आणि आज कपड्याने इस्त्री पण करायचं आहे. तर सगळे कपडे धुवून झालेले, तर अगोदर कपडे उन्हाला टाकते. आणि नारळाच्या झाडाची पानं हडकलेली, म्हणजे वाळूनच गेले, ते पण मला काढायचे. तर गेट काढलं आणि पानं अगोदर मी जे खराब झाले ते काढून टाकलेले.